आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या दिल दोस्ती और पेट पूजाच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसं आहे की 10वीची परीक्षा झाल्यानंतर निरोप समारंभ असतो ना, तर त्या निरोप समारंभात सेंड ऑफ आपण त्याला म्हणतो। त्या सेंड ऑफमध्ये कशी हुरहुर असते की आता ही शाळा आपली सुटणार, आपले सगळे मित्रमैत्रिणी तुटणार आणि पुढे काय करायचं, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये आपण जाणार ते आपल्याला माहिती नसतं। त्यामुळे हे सगळे मित्रमैत्रिणी पुढे भेटतील की नाही भेटतील अशी हुरहुर असते। पण त्याचवेळी कॉलेज लाईफ युनिफॉर्म नाही आणि कॉलेज लाईफचं एक वेगळी मजा हेही डोक्यात असतं। असं करता 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 आपलं 11वी 12वी FY SY TY सगळं संपून जातं। त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन होतं। मग जे जास्त हुशार असतात ते ज्यांना खूप शिकायचं असतं ते अजून पुढे शिकत राहतात, काही जण नोकरीला लागतात, लग्न होतात, बऱ्याच गोष्टी होत राहतात। पण शाळेची जी मजा आहे ती मजा कुठेच नाही, आहे की नाही? तर शाळेतून कॉलेजमध्ये पदार्पण केलेलं एक ग्रुप इथे आलेला आहे आणि त्यांना मी जरा शाळेतल्या गप्पा त्यांच्या आठवणी त्यांना विचारणार आहे। पण त्याआधी या सगळ्या मुलांचं आपण स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। कुठला का ग्रुप तुमचा? कुठला कॉलेज? महात्मा गांधी कुठे आलं? अंबरनाथ। किती वर्ष जुनं कॉलेज आहे? आमच्या जन्माच्या आधीपासून 1960 आई बाबांपासून आहे। बरं, आता आपण आधी ओळख करून घेऊया। तुझं नाव सांग। मी मुग्धा चौधरी, अंबरनाथून। मुग्धा चौधरी, अंबरनाथ। हो। राहायला अंबरनाथ? स्थायिक। जन्म तिकडचाच? हो। बर, तुझं नाव? मी पियुषा रोकडे, राहायला बदलापूरला। पियुषा रोकडे, बदलापूर। हां। बदलापूर आणि अंबरनाथ किती अंतर आहे साधारण ट्रेनने? 8 मिनिटात असतं। 8 किलोमीटर आहे। 8 किलोमीटर म्हणजे 8 मिनिटं बाय ट्रेन। आणि बाय रोड काय आहे का? बाय रोड पण आहे, 20 मिनिटं जास्त आहे का? पण हो। बरं आहे रस्ता? हो। ओके। म्हणणे एक पद। हा, म्हणणे एक पद रस्ता आहे असं आपण म्हणू शकतो। ओके, संशयास्पद आहे म्हणजे। हो। ओके, तुझं नाव? पूर्व आगाशे, बदलापूर। पूर्व आगाशे, बदलापूर। बॉर्न अँड ब्रॉट अप बदलापूर? येस। ओके, तुझं? कोमल परब, बदलापूर। कोमल परब, बदलापूर। बॉर्न अँड ब्रॉट अप? नो, मग कांदिवलीमध्ये जन्म। कांदिवलीहून तू तिकडे गेलीस आई वडील? ओके। गौरी गाजरे, अंबरनाथ। गौरी, तू पण तिकडे? बदलापूर। बर। तृप्ती पाटील, मी बदलापूरला राहते। जन्मापासून? नाही, मी चेंबूरला जन्म झाला। चेंबूरून तू तिकडे शिफ्ट झालीस? बरं, आता आपण मला एक सांगा, तुझी शाळा कुठली? आदर्श विद्यामंदिर। नाही, बदलापूरला। अच्छा, जन्म झाला आणि तिकडे गेलीस? 2 वर्षांनी तिकडे गेली। बरं, ओके। शिवाजी आबाजी कोळकर, अंबरनाथ। अंबरनाथ। तुझी? आदर्श विद्यामंदिर। तिचीच? हो। बरं, तुझी? मी सेम एज्युकेशन डी एज्युकेशनचीच, भाऊसाहेब परांजपे, तिकडेच? हो, अंबरनाथ। तुझे? मी कळव्याला होती आधी, त्यामुळे तिकडची स्कूल आहे, न्यू इंग्लिश स्कूल। बरं, न्यू इंग्लिश स्कूल। हां। ओके, तुझं? आदर्श विद्यामंदिर। आदर्श मध्ये मेजॉरिटी आहे? ते मराठी मीडियमचे, आम्ही इंग्लिश मीडियम। आम्ही इंग्लिश मीडियम। ओके, बरं, ठीक आहे। मला सांग, हा तुमचा ग्रुप, आता हे तुमची फर्स्ट 11वी ना? शाळा तुमची कॉलेज सुरू झालं असेल। हा ग्रुप जमला कसा? म्हणजे काहीतरी एक कारण लागतं ना ग्रुप जमायला, एक ट्युनिंग जमायला कारण लागतं। बडबड करणारे आहेत एकदम आणि बॅक बेंचर्स होतो स्टार्टिंगला। मेन म्हणजे डबा। खाण्यात आम्ही सगळे एक्सपर्ट। तुम्ही 6 जणी मागच्या भागावर बसता? नवीन मागे होतो, नंतर आता एकदम फर्स्ट सेकंड। कसं काय बदल झाला? कोणी बदल केला? शिक्षक खूप मस्ती करतात, मस्ती करणारे मुले माझ्यासमोर येऊन बघा। ओके, आता आपण खाण्याकडे येऊया। तुमचं एकत्र येण्याचं महत्वाचं कारण हिने सांगितलं ते डबा, बरोबर? तुमच्या कॉलेजचं टायमिंग आहे सकाळी 7:10 ते 12:10। 7:10 ते 12:10। 12:10 नंतर काय असतं तुमचा प्रोग्राम?
घरी जायचं. आपापल्या घरी जायचं. क्लास सुद्धा आहे तुमचे? हो म्हणजे घरी पण सगळे वेगवेगळ्या क्लासला एकाच बदलापूरवाले बदलापूर म्हणजे अंबरनाथवाले अंबरनाथ. ह्या दोघी एका क्लासला आहेत, आम्ही दोघी एका आणि ह्या वेगवेगळ्या. वेगवेगळ्याच आहेत. तू राहते कुठे म्हणाली? मी बदलापूरला. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे एकत्र आलेले एका जेवणाच्या डब्यावरून आणि बॅक बेंचेसवरून तुम्हाला छडी मारून तुम्हाला पुढे आणून बसवलेलं आहे. तुम्हाला आता गपचूप अभ्यास करावा लागतो आणि शांतपणे बघावं लागतं बोर्डाकडे. का तेही करत नाही? अभ्यास नाही का करू, निदान गप्प तर बसायला लागतं. अभ्यास करतो गप्पा नाही बसणार. अच्छा असं आहे. शिक्षक कंटाळतात आम्हाला गप्प बसून. सारखी जागा बदलतात आमची. बाप पुढे बसवलं मागे जाऊन बसायला. बर ठीक आहे. आता तू बनवणारच आज आणि तूही बनवणारच. आता एक काम करूया, आपण आता किचनकडे जाऊया. पण किचनकडे गेल्यानंतर पहिल्यांदा कोणी बनवायचं असा एक मुद्दा होतो. मग आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घेऊया. त्या कॉम्पिटिशनमध्ये जो विनर होईल तो पहिला बनवेल आणि जो हरेल तो दुसरा बनवेल. ओके या. चला ठरल्याप्रमाणे दोन्ही टीम इथे आलेले आहेत आणि आपण छोटासा गेम खेळणार आहे. गेममध्ये काय खूपसा असा अवघड वगैरे काही नाही. तुम्ही नुकत्याच शाळेमधून कॉलेजमध्ये आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ड्रॉइंगची सवय असेलच शाळेतली. त्यामुळे तुमच्यासाठी एक छोटीशी टास्क आहे की तुमच्याकडे एक पेपर आहे, पेन्सिल आहे आणि माझ्याकडे इथे काही लिहिलेल्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला काढायचं आहे चित्र. एक आहे ते झाड, दुसरं डोंगर, माणूस, सूर्य, नदी, होडी, 4 पक्षी आणि घर. ओके. आता ह्या सगळ्या टास्कसाठी आपल्याला मिळणार आहे 1 मिनिट. 1 मिनिटात जितकं चांगलं काढता येईल तेवढं आपल्याला काढायचं. And your time starts now. पण लहानपणी घालायचं ना काठी घालत कसं काढ पक्षी ते कावळ्यासारखं काढायचं तसं काढायचं. होडी 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 होडी. Last 2 seconds. 5 seconds. 5 4 3 2 1. सूर्य खाली ही कोण व्यक्ती काढलीच नाही. हे म्हणजे खलास आहे. काय म्हणजे तू काय त्याने काय इथे वरती काय केलंय काही लागलं. बरं त्याला एकाला 2च बोट आहेत, एकाला 1च बोट आहे. अच्छा असं आहे. बरं उलटे पाय आहेत. पाय उलटे म्हणजे भूत आहे ते. बघ पाय उलटे आहेत त्याचे. त्याचं काय आहे? तुला मी माणूस काढायचं नाही, तू बुजगावणं काय काढलं माझ्यासारखं. हो पण ठीक आहे, पण तुझं हे बुजगावणं आहे. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात बरं काय आहे ते आपण शोधूया. ओके. सूर्य खाली आहे. हा सूर्य इथे करेक्ट आहे, ते बरोबर नाही आहे. हे ठीक आहे, हे चालणेबल आहे. तुझी होडी कुठे आहे? ही होडी आहे माझी मोठी आहे. त्या मनाने बरी आहे. लांबून बघितलं कळतं होडी आहे. आमची खूप लांब आहे ना म्हणून. अच्छा असं लॉंग शॉट आहे का? ठीक आहे, पण एकंदरीत लक्षात घेता त्यातल्या त्यात जवळपास कोण आहे, त्यातल्या त्यात जवळपास कोण आहे, तर माझ्या मते ही आहे त्यातल्या त्यात जवळपास. सो यू विल डू फर्स्ट रेसिपी तू बनवशील. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. मनापासून स्वागत करतोय. चला मुग्धा आणि टीम आमच्या किचनमध्ये आलेले, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. वेलकम टू अवर किचन. आणि तू काय बनवणार आहेस मला सांग. मी आता टोमॅटो राईस बनवणार आहे. टोमॅटो राईस आधी बनवलंस कधी? नाही. बस काय निदान स्क्रीनवर तरी हो म्हण. माझा आवाज फुट चेहरा पडला. बरं ठीक आहे, तू टोमॅटो राईस बनवणार आहेस. कसा बनवायचं माहिती आहे तुला? ते माहिती आहे, पण आज बनवलं नाहीये. मी इथेच सगळं तुझं एक्सपेरिमेंट. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? ह्या तुपावर परतलेला तांदूळ आहे, ते नारळाचं दूध आहे, ती कोबी बारीक चिरलेली, बारीक चिरलेला पालक, मटार, शिमला मिरची, कॉर्नफ्लावर, बटाटा, खडा मसाला आहे आपला, ही टोमॅटो प्युरी आहे, काजू, ही आलं लसूण पेस्ट, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, तूप, मीठ. ओके, साहित्य बघितलं. कृतीकडे जाऊया. तू पहिल्यांदा ऑलरेडी करून बघितलंस ना हे? म्हणजे आज आमच्यावर काही प्रयोग नाही आहे? नाही. ओके, मग काय प्रश्न नाही. ठीक आहे, आता हे आपण तूप तापत ठेवलेलं आहे. हो. ओके, आता काय करायचं त्यात मला सांग. आता पहिले आपल्याला खडा मसाला आपला टाकायचा आहे. तुझे आई बाबा काय करतात मुग्धा? माझे पप्पा, आई घरीच असते, हाऊसवाईफ आहे, आणि बाबा सगळे ह्याचे व्यवहार करतात, जागांचे वगैरे.
ओके, तुझे काय करतात आई बाबा? माझे आई बाबा बिझनेस करतात. आई LIC आणि पोस्टचा बिझनेस करते आणि बाबा हेअर डायज अँड केमिकल्स. व्हेरी गुड. आणि तू ग? माझे बाबा ज्वेलर्समध्ये कामाला आहेत आणि मम्मी हाऊसवाईफच आहे. व्हेरी गुड. आणि घरी कोण कोण आहे? मी, मम्मी, पप्पा आणि माझा लहान भाऊ. हे आपलं झालं. पुढे काय आता करायचं? आता भाज्या टाकूया आपण थोड्या थोड्या. थोड्या थोड्या. शिमला मिरची आपल्याला, बरं, मग काय टाकू आधी मला सांग. कोबी. कोबी थोडंसं परतून झालं मग वाटायचं. घालू. हो. ह्याचं काय करायचं? काजू बिजू घालायचे का काही? काजू थोडेसे. ओके, आता काय करायचं? आता बाउलमध्ये सेम टोमॅटोची प्युरी आणि नारळाचं दूध सेम ह्याच्यात प्रमाणात आणि त्याच्यात डबल पाणी. बर. हा, मुग्धा ग मुग्धा. किती बघ. अजून थोडं. आता हे याच्यात घालायचं आहे आपल्याला. बर, पण ते असं एकत्र करून का घातलंस तू? ते सेम प्रमाणामध्ये यायला पाहिजे ना, म्हणून एकदम आणि मिक्स व्हायला पाहिजे. सहसा तेलावरती दूध आणि तेलाचं हे नाही होत ना, म्हणून. बर, आता काय? आता आपल्याला हे थोडंसं उकळी आल्यासारखे. हां, की मग आपल्याला राईस परतायचं आहे त्याच्यात. ह्याच्यातच करायचं? हो. किती? सगळं. ह्या तांदळाचं आपण काय केलंय? भाजून घेतलंय का? कशा? तांदूळ आपण तुपावरती पहिले फ्राय करून घेतले आणि मग नंतर ते खडा मसाला आणि ह्याच्यासोबत आपण फ्राय करून मग ह्याच्यामध्ये टाकले. त्याच्यात पाणी घालून. पाणी घालून मोठ्याने बोल. काय मीठ राहिलं. खणखणीत आवडलं सांग. मीठ घाल का? मोठ्याने घाल. टाकली. काय करायचे अजून? आलं लसूण पेस्ट. काय होणार आहे शेवटी? आय डोंट नो. हां, नक्की. आणि बटाटे वगैरे नंतर आहेत ना सगळे? नाही, ते मंचुरियनचं. नक्की ना? नक्की ना? हां. पाणी घालू का? हां, बस बस. आता झाकण. झाकण ठेवतो ते दे इकडे. हे आता होई तोपर्यंत तुम्ही काहीतरी बनवणार ना? या दोन्ही मॅडम, तुम्ही इकडे आहे. आता काय बनवायचं मला सांग. पालक मंचुरियन. कसं बनवणार आहेस? काय देऊ तुला आधी? बाऊ. हे बाऊ. आता पालक टाकायचं त्यात. मग नंतर कोबी. घे घे घे, तुझ्या हाताने घे. वाटाणे. दोघांनी मिळून एखादी पाककृती बनवणं हे खूप अवघड असतं. चुकण्याचे खूप चान्सेस असतात, कारण दोघांचे अंदाज वेगवेगळे असतात. उकडून मॅश केलेला बटाटा आहे. आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचा. बस. आता आधी थोडं. आता सोया सॉस. बस. चिली सॉस आणि शेजवान चटणी. जर तिखट करा. मग सगळं मिक्स करून घ्यायचं. पण ते हातानेच करता येईल. बेसिकली यात अजिबात पाणी न टाकता ते मिक्स करायचे. तेच बघतोय मी आता. ते कसं करणार तुम्ही? होय. जमतंय का? हो. मोठ्याने हो म्हणते. गोळे होतात का बघ. अरे आता हे डायरेक्ट सोडायचे का? आपण डिश मध्ये घेऊया, 3-4 बनवू आणि मग जाऊया तिकडे. हां, 3-4 बनवून मग जाऊया. ओके, हे घे. आता काय करायचं? पुढची नेक्स्ट स्टेप काय मला सांग. ते झाल्यानंतर काय करायचं? सर्व करायचं.
हां हे झालं का बघू हो झालंय. हाय हाय बघूया. आता हे सर्व कसं करायचं? एका बाजूला राहायचं आणि एका बाजूला ते. आणि आपल्याला चटणी म्हणून आपल्याला शेजवान चटणी देऊ शकतो. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. टोमॅटो राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तुपावर परतलेला तांदूळ, नारळाचं दूध, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला पालक, मटार, सिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर, बटाटा, खडा गरम मसाला, टोमॅटो प्युरी, काजू, आलं लसूण पेस्ट, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, तूप आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला, सिमला मिरचीचे तुकडे, कोबी, मटार आणि काजू घालून मिश्रण परतून घ्यावं. एका बाउलमध्ये टोमॅटो प्युरे घेऊन त्यामध्ये नारळाचं दूध आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे टोमॅटो प्युरीचे मिश्रण तुपावर परतलेले तांदूळ, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून भात शिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये बारीक चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, मटार, सिमला मिरची, बटाटा, कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस, चिली सॉस आणि शेजवान चटणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून ते गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. टोमॅटो राईस पालक मंचुरियन आणि शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करावा. तेल तापलेलं आहे कोमल. आता काय करायचं फक्त बोल. या भाज्या तेलात परतून घ्यायच्या. घाल बघू कशा परतायच्या मला दाखव तरी. सिमला मिरची, मग टोमॅटो, कांदा. बस. आता टोमॅटो. काय घालू आता त्यात? त्याच्यात कोबी, बस. गाजर, सॉस. हां 1 चमचा. हा 2 चमचे. मसाला हां थोडासा एकदम. बस. टेस्टी व्हायला पाहिजे नाही मग. आता काय करायचं? मीठ. मीठ घालायचं. हे झाल्यानंतर हे कसं दिसतं आमच्याकडे रेडी आहे बरं का. आम्ही हुशार आहोत. आम्ही म्हणजे हीच हुशार आहे. तर आपल्याकडे सारण रेडी आहे तेव्हा तू त्याच्या मागे नाही लागलीस तरी चालेल. तू ठेवून दे. हो आता काय करायचं मला सांग. आता बाउलमध्ये पाणी. आता ब्रेड थोडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. सोडायचं. घे देवाचं नाव आणि बघूया तरी काय होतंय ते. आणि हे कशाबरोबर खायचं मला आधीच सांगून ठेव. सॉस बरोबर. सॉस बरोबर. ओके. अरे वा सोपं आहे एकदम. तसं काय फारसं. एकदा सारण जमलं की जमलं गणित है ना. काय बघ आता अजून काय दाखवणार मी. संपला आता सगळा कोटा संपला. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेड, टोमॅटो, रंगीत सिमला मिरच्यांचे तुकडे, कोबी, चिली सॉस, कांदा, मसाला, सोया सॉस, मीठ आणि गाजराचे तुकडे. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सिमला मिरचीचे तुकडे, कांदा, टोमॅटो, कोबी, गाजर, 1 चमचा चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस, मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ब्रेड स्लायसेस बुडवाव्यात. या ब्रेड स्लायसेस मधला पाण्याचा अंश काढून त्यामध्ये भाज्यांचं सारण भरावं आणि रोल तयार करावेत. हे रोल गरम तेलामध्ये तळून सर्व्ह करावेत. पूर्वा आणि कोमलने एक एक पदार्थ बनवलेले आहे आणि आमच्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास आहे की हे पदार्थ चांगले असतील, खाणेबल असतील है ना. खाऊन बघतोय आम्ही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती अशी की माझा एक मित्र होता बरं का शाळेत असताना. त्याला ना कधी एकदा आपण कॉलेजमध्ये जातोय असं वाटायचं. म्हणजे 9वीत असताना मला आठवतंय बऱ्याच वेळा त्याच्या पोटात दुखायचं, डोकं दुखायचं. आई वडील त्याला कधी द्यायची एकच असे किंवा मग लेक्चर द्यायचे. मग तो 10वीत गेला आणि मग कसा बसा तो कॉलेजमध्ये पोहोचला. त्यामुळे 10वीचं वर्ष फार स्लो जातं नाही.
आहे ना? 10वीचं पट 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 संपायला वेळ. कधी एकदा कॉलेजमध्ये जातो. तो एकदाचा कॉलेजमध्ये गेला खरा, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला कळलं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा अभ्यास आहेच. आता ह्या करतात की नाही आय डोंट नो, त्या म्हणतात मी करतो म्हणून, पण तो काही अभ्यासात त्याचं मन लागेना. मग वेगवेगळ्या लोकांशी ओळखी, वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्यांमध्ये त्याचं मन रमायला लागलं आणि मग हळूहळू तिथून तो परत अभ्यासाकडे आला आणि आज जरा बऱ्यापैकी तो स्थिरावलेला मुलगा आहे. थोडक्यात काय, कॉलेजचं लाईफ आणि स्कूलचं लाईफ हे वेगळं आहे. कॉलेजमधले ग्रुप्स असतात ते सुद्धा कायमस्वरूपी लक्षात राहतात. तुम्ही जरा तुमच्या आजूबाजूला बघा, आजूबाजूला असा एखादा छान ग्रुप तुमच्या नजरेत आला ना तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचं 6 जणींचं खूप मनापासून मी आभार मानतो. पण नुसते आभार मानत नाही तर आमच्या खवय्येतर्फे एक छोटीशी एक आमची प्रेमाची आठवण आहे. आणि हे घर तुझ्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे लावा. तुमची सोसायटीमध्ये जागा आहे का तुझ्या? आहे ना, भरपूर आहे ना. त्या सोसायटीमध्ये लावा मस्तपैकी. रोज सकाळी कॉलेजला जाताना पाणी घाला किंवा येताना पाणी घाला. 7-10 म्हणजे तुम्ही किती वाजता असेल कोण असतो. ओके, झाडं लावा आणि झाड जगवा. ओके, आता आपल्याला हे खायचंय आणि खायचंय आपल्याला, घाबरू नको तू. आम्ही हे खातो, बिंदास आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी